आक्षेपार्ह नृत्याच्या व्हिडिओमुळे कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक चांगलेच अडचणीत आले आहेत. ताराराणी महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रद्धा महागावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे सदर स्वीय सहाय्यकावर आता कारवाई अटळ आहे. या स्वीय सहाय्यकाचा तो व्हिडिओ डॉक्टर जस्मिन यांना दाखवण्यात आला आहे. हा प्रकार नीतिमत्ता आणि शासकीय सेवा नियमावलीच्या विरुद्ध आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेची बदनामी झाल्याने पदाधिकारी आणि सदस्यांनी या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या 8-10 दिवसापूर्वी सीईओंना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या सहाय्यक अजित मगदूम यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर आढळल्यामुळे आक्षेपार्ह व्हिडिओज यांच्या संदर्भात आमच्याकडे आल्यामुळे त्याच्याविषयीची कारवाईच्या मागणी संदर्भातले सीईओंना त्या बाबतीतलं आम्ही निवेदन दिलं होतं. त्याच्या संदर्भातला पाठपुरावा करत असताना आज पुन्हा त्यांच्याशी आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सीईओ मॅडमना पुन्हा आम्ही ह्या गोष्टी निदर्शनात आणून दिल्या. शासकीय कर्मचाऱ्यांच्या काही आचारसंहिता असतात, त्यांना काही नियमावली लागू असते. ती नियमावली त्यांच्या निदर्शनात आणून दिली. काही कलमांतर्गत त्यांच्यावरती कुठल्या प्रकारे कारवाई होऊ शकते आणि आम्ही कुठल्या प्रकारची कारवाई त्यांच्याकडे मागतोय या गोष्टी त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या. त्या अनुषंगाने सीईओ मॅडमनी आज आम्हाला शब्द दिला आहे की लवकरात लवकर ह्या गोष्टींवरती कारवाई व्हावी. पण आम्ही सुद्धा त्यांच्याकडे एक मागणी केली की जोपर्यंत ह्या गोष्टीच्या कारवाई पूर्णपणे होत नाही, सुनवाई पूर्णपणे होत नाही, तोपर्यंत त्यांना त्या पदापासून त्या कामापासून दूर ठेवावं. कारण त्यांच्या संपर्कात अनेक महिला ह्या असतात. अनेक जिल्हा परिषदच्या ज्या योजना आहेत त्या त्याच्या अनुषंगानं त्यांचा संपर्क वारंवार अजित मगदूमचा हा त्या महिलांप्रती येत असणार आहेत आणि त्यांचं त्या व्हिडिओमध्ये जे आक्षेपार्ह वागणं होतं ते वागणं बघून किंवा ते व्हिडिओ बघून आम्हाला असं वाटत होतं की त्यांच्या महिलांच्या प्रती एक चांगल्या भावना नाही आहेत, एक वाईट नजर त्यांची असणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींवरती कारवाई जोपर्यंत होत नाही त्यांना तोपर्यंत त्या पदावरनं लांब करण्यात यावं किंवा निलंबित करण्यात यावं ही मागणी केली. आणि या सीईओ मॅडमनी आम्हाला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर ह्या संदर्भातली आपण सुनवाई पूर्ण करून त्यांच्यावरती कारवाई करू. पण येत्या 8 ते 10 दिवसात आम्ही वाट बघतोय की सीईओ मॅडमनी ह्याच्यावरती कारवाई करतीलच. जरी नाही झालं तरी 8 ते 10 दिवसानंतर ह्या बाबतीतलं तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत. बिपिनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.